पुणे जिल्हा परिषदेच्या 8 आणि पंचायत समितीच्या 16 जागांची मतमोजणी आज झाली। तब्बल 9 वर्षांनी झालेल्या या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 8 जागांपैकी 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर 1 जागा उद्धवजी ठाकरे गटाला अशा एकूण 5 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत। शिवसेना शिंदे गटाला 8 पैकी 3 जागा मिळाल्या। नारायणगाव वारवाडी गटातून सौ नेहा पाटे, राजुरी बेल्ला गटातून स्मिता गणसे आणि पिंपळवंडी आळे गटातून मंगेश काकडे हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत। डोंगरे गटातून सोनाबाई दाभाडे, ओतूर गटातून छाया तांबे, बोरी गटातून कल्पना काळे, बारव गटातून सोनाली मांडे या 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या। तर सावरगाव कुसूर गटातून गुलाब पारखे हे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत। त्यांनी प्रतिस्पर्धी सौ आशाताई बुचके यांचा पराभव केला आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीत जुन्नर तालुक्यातील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गटाशी गद्दारी करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे। त्यात माई पानसरे, पांडुरंग पवार आणि माऊली खंडागळे यांचा समावेश आहे। पांडुरंग पवार पानसरे यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि माजी आमदार अतुल बेनके यांच्याशी चर्चा केली होती। तर माऊली खंडागळे यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या रायगडावर जाऊन पहाटेच्या सुमारास शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। त्याचबरोबर मंगेश काकडे यांनी देखील ऐन वेळेला शिवसेना गटात प्रवेश केला। मात्र जुन्नरच्या जनतेने गद्दारी करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला। जिल्हा परिषद गटात उद्धव ठाकरे राष्ट्रवादी युतीचे 8 पैकी 5 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवल्याने या निवडणुकीत माजी आमदार अतुल बेनके हे बाजीगर ठरले आहेत। तर सत्ताधारी आमदार शरद सोनवणे यांना अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे। कार्यकर्त्यांची फौज मोठ्या प्रमाणावर होती। या उलट राष्ट्रवादीची बाजू अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीला सहानुभूती मिळेल असा एक अंदाज होता। राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचार थांबवला होता। असं असतानाही तालुक्यात राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं। यामुळेच माजी आमदार अतुल बेनके बाजीगर ठरले असं म्हटलं तर वावगं होणार नाही।
थोड़ी बहुत जलन तो सबको होती है, किसी को चम से ऊपर जाते हुए देखकर सब मिलकर उसको गिराना चाहते थे।